नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या हे यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुखाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी संपूर्ण वर्ष सुधारण्यासाठी विविध प्रयत्न केले जातात. यावर्षी नवीन वर्ष गुरुवार 1 जानेवारी 2026 रोजी येत आहे. म्हणूनच हा दिवस आपल्यासाठी खूप खास असेल. या दिवशी काय करावे? नवीन वर्ष साजरे करण्यासाठी लोकांमध्ये आधीच खूप उत्साह आहे. परिणामी लोक नवीन वर्षासाठी विविध योजना आखताना दिसतात. पण तुम्हाला माहीत आहे का की यावर्षी नवीन वर्षाचा पहिला दिवस गुरुवारी येतो. हा दिवस खूप खास राहणार आहे आणि वर्षभर तुम्हाला आनंद देईल. जर तुम्ही या दिवशी काही नियमांचे पालन केले तर तुम्ही नवीन वर्षाच्या दिवशी या गोष्टी केल्या पाहिजेत. या वर्षाचे नवीन वर्ष गुरुवारी 1 जानेवारी रोजी येते. गुरुवार हा गुरूंचा दिवस मानला जातो. गुरूंशिवाय लोकांचे जीवन अंधारात बुडालेले आहे. म्हणून एखाद्या व्यक्तीला त्यांच्या गुरूंचे आशीर्वाद मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असे म्हटले जाते की गुरु हा सर्व राशींचा गुरु असतो आणि संपत्ती, सौभाग्य आणि आनंदी जीवनासाठी लोकांनी त्यांच्या गुरूंची पूजा केली पाहिजे. 2025मध्ये केलेल्या चुका टाळून 2026मध्ये त्या सुधारून नवीन संकल्पांची अंमलबजावणी करण्याची सुरुवात 1 जानेवारी 2026 पासून होत आहे. इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, स्वप्न, संकल्प घेऊन नवीन वर्ष 2026 सुरू होत आहे. 2026 या नवीन वर्षाची सुरुवात गुरुवारी होत असून यावर्षी 1 जानेवारी हा गुरुवारी असल्याने हा दिवस आणखीनच खास बनतो. तथापि या दिवशी गुरूंची पूजा आणि आदर करणे खूप फायदेशीर ठरणार आहे. तर बघा, म्हणूनच या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय आपल्या घरामध्ये करायचे आहेत. उद्या नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू ठेवल्याने घरात अखंड लक्ष्मी नांदेल, सोन्यासारखे दिवस येतील. वर्षभर कुटुंबाची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर अशी कोणती गोष्ट ठेवायची आहे, कोणत्या वेळेला ठेवायची आहे, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा मग श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. वास्तुशास्त्रानुसार जर आपण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काही उपाय जर केले तर ते घरातील अनेक समस्या कमी होतात. नवीन वर्ष शुभ आणि सकारात्मक राहण्यासाठी आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत. सर्वप्रथम उद्या 2025 मधला शेवटचा दिवस आहे. आपल्या घरातील अलक्ष्मी, दरिद्री, इडापिडा घरातून बाहेर काढण्यासाठी उद्या रात्री 12 वाजता एक उपाय करायचा आहे. आणि त्यानंतर जो उपाय आपण पाहणार आहोत तर तो तुम्हाला नवीन वर्षाच्या सकाळी करायचा आहे. जर तुम्हाला उद्या 31 डिसेंबरला रात्री ठीक 12 वाजता काय करायचं आहे तर आपल्या घरातील जो झाडू असतो त्याने आपलं घर हे नेहमी स्वच्छ करतो तर तो झाडू घ्यायचा आहे आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर तो उघडल्यानंतर जेव्हा आपण आतमध्ये येतो तर त्यासमोर तुम्हाला तो आडवा ठेवायचा आहे आणि त्या झाडूखाली तुम्हाला पिवळी मोहरी असते तर ती टाकून ठेवायची. त्यानंतर संपूर्ण रात्रभर पिवळी मोहरी त्या झाडूखाली तुम्हाला तशी ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या 1 जानेवारी 2026ला गुरुवारी सकाळी उठल्यानंतर त्याच झाडूने ती पिवळी मोहरी तिथून तुमच्या घराच्या मुख्य दरवाजामधून बाहेर काढायची आहे आणि बाहेर ती जाऊन तुम्हाला कचऱ्यामध्ये फेकून द्यायची. तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता करायची आहे. जेणेकरून आपल्या घरामध्ये असणारी अलक्ष्मी, दरिद्रता ही घरातून बाहेर जाईल. त्याचबरोबर 1 जानेवारी 2026 रोजी सकाळी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावरला हिंदू धर्मामध्ये शुभ कार्य शुभ मानलं जातं. शुभ मुहूर्तामध्ये केलेली सर्व कामांचे शुभ फळ मिळतं असतं.
त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात ब्रह्ममुहूर्तावरती करायची. वर्षाच्या पहिल्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती जागे होऊन तुम्हाला आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे. त्यानंतर आपल्याला सकाळी स्वच्छ स्नान करून घराच्या उंबरठ्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे. आता ही जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ही घरातील कोणतीही व्यक्ती ठेवू शकते. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. कलशामध्ये तुम्हाला थोडीशी पिवळी हळद टाकायची. त्यानंतर तुम्हाला थोडं गोमूत्र टाकायचं आणि कापूर जो असतो तर तो कापूर बारीक त्याची पूड तयार करायची आणि ती पूड त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे. आणि हे जे पाणी आहे तर हे पाणी तुम्हाला घराच्या उंबरठ्यावरती उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे. आता हे पाणी तुम्हाला तेव्हा शिंपडायचं आहे जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा उघडणार आहे. उघडल्यानंतर लगेच हे पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे. कारण आपल्या घराच्या उंबरठ्यावरती संपूर्ण रात्रभर जी नकारात्मक शक्ती अलक्ष्मी येऊन थांबलेली असते तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये आणि पुन्हा आपल्या मागे इडापिडा ही जी काय आहे ती लागू नये यासाठी हे पाणी आपल्याला इथे शिंपडायचे आहे. जेणेकरून जी काही नकारात्मकता असेल, जी काही दरिद्रता असेल ती तिथूनच मागे जाईल, आपल्या घरामध्ये येणार नाही. म्हणून हा एक मुख्य उपाय हा तुम्हाला 1 जानेवारी 2026 वर्षाच्या पहिल्या दिवशी अवश्य करायचा आहे. त्यानंतर स्वच्छ स्नान करून आपल्याला देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आणि भगवान विष्णू, देवी लक्ष्मीची पूजा करायची. त्यामुळे तुमचा संपूर्ण दिवसच नव्हे तर संपूर्ण वर्षही सुरक्षित राहील. या दिवशी पिवळे कपडे घाला किंवा मग संध्याकाळी आई तुळशीची पूजा करा. गरीब आणि गरजूंना पिवळ्या वस्तू द्या, पिवळी मिठाई दान करा. 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केल्याने वर्षभर तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती तुम्हाला हळदीने लेपन करायचं आहे. हळदीमध्ये थोडंसं गंगाजल, गोमूत्र, गुलाबजल हे सर्व टाकून त्याचे लेपन तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती करायचं आहे. कारण 1 जानेवारी रोजी गुरुवार आहे आणि गुरुवारी आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन हे करतच असतो. कारण गुरुवार हा गुरूंना समर्पित असतो, भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो आणि भगवान श्रीहरी विष्णूंना आणि गुरूंना हळद ही अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे आवर्जून आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये कुंकू घेऊन त्यामध्ये थोडं पाणी टाकून त्याची ओलसर पेस्ट बनवायची आणि त्या कुंकवाने उंबरठ्यावरती स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. स्वस्तिक हे ज्या ठिकाणी असते तर त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. त्याचबरोबर एक स्वस्तिक तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे. त्यानंतर ओल्या कुंकवाने तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती अष्टलक्ष्मी म्हणजेच आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, गजलक्ष्मी, विजयालक्ष्मी, विद्यालक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, वित्तलक्ष्मी अशा 8 लक्ष्मींचे 8 टिपके ओल्या कुंकवाने मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती द्यायचे आहेत आणि त्याची देखील आपल्याला अगदी मनोभावे पूजा करायची. अगरबत्ती ओवाळून घ्यायची, हळद कुंकू व्हायचं, अक्षदा व्हायच्या, तसेच धूप ओवाळून घ्यायचा आणि त्यांची मनोभावे पूजा करायची. त्यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर अष्टलक्ष्मीचा वास हा कायम राहील. आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर स्वरूपात वास्तव्य करेल. घरामध्ये आलेला पैसा हा टिकून राहील. घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग देखील मोकळे होतील. त्याचबरोबर बघा तुम्हाला काय करायचं आहे, 1 जानेवारीला गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी 2 कापूर, 2 लवंगा या तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती जाळायच्या आहेत. असं करत असताना तुम्हाला 99 मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुमच्या कुलदेवीच्या तुम्हाला मंत्र येत असेल तर कुलदेवीच्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता आणि कुलदेवीचे तुम्हाला नामस्मरण करायचे किंवा 99 मंत्राचं तुम्हाला पठण करायचं. जर तुमची कुलदेवी माहीत नसेल तर तुम्हाला 99 मंत्राचं पठण करायचं आहे. 99 मंत्र कोणता आहे तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडे विच्चय हा 99 मंत्र आहे आणि जेव्हा आपण या मंत्राचं पठण करतो तेव्हा
आपली सेवा ही आपल्या कुलदेवीपर्यंत पोहोचत असते. तर या मंत्रात तुम्ही पठण केलं तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्या कुलदेवीची तुम्ही नामस्मरण केलं तरीसुद्धा चालेल. तसेच या नवीन वर्षामध्ये तुम्ही वर्षभर शुभ परिणाम मिळवण्यासाठी वाईट गोष्टी सोडवण्याचा संकल्प करा. वाईट गोष्टींचा त्याग करण्यासोबतच वर्षाच्या पहिल्या दिवशी चांगल्या सवयी लावण्यासाठी किंवा तुमची ध्येय साध्य करण्यासाठी संकल्प करा. जेव्हा आपण संकल्प करतो तेव्हा आपण त्या गोष्टीला बांधले जातो. त्यामुळे पहिल्या दिवशी तुम्ही तुमच्या नवीन वर्षामध्ये तुम्हाला जे काही सिद्ध करायचं असेल, जे काही तुम्हाला प्राप्त करायचे असेल तर त्याचा संकल्प करा. हा संकल्प तुम्ही मंदिरात जाऊन केला तर अतिशय उत्तम. नसेल तुम्हाला मंदिरात जाणं शक्य तर तुम्ही घरीच देवासमोर बसून संकल्प केला तरीसुद्धा चालेल. परंतु 1 जानेवारी 2026 रोजी गुरुवारी दिवस चांगला आहे आणि या चांगल्या गोष्टींचा संकल्प तुम्ही आवर्जून करा. त्याचबरोबर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. नववर्ष शुभ राहते असं वाटत असेल तर वर्षाच्या पहिल्या दिवशी गरिबांना दान तुम्ही नक्की करा. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला पहिल्याच दिवशी मिळत असतो, जेणेकरून येणारं वर्ष हे आपल्याला सुखासमाधानाचं आणि आनंदाचं जातं. तसेच आपण जे काही कमवतो त्यामधला एक हिस्सा जो आहे तर तो अवश्य आपण गरजू व्यक्तींना दान करावं. याचं पुण्य जे असतं ना ते आपल्याला दुपटीने प्राप्त होत असतं. त्याचबरोबर उद्याच्या दिवशी घरामध्ये चुकूनही कोणाशी वाद करू नका. घरातच नाही तर घराबाहेरसुद्धा कोणाशी वाद करू नका. जर आपण वर्षाच्या पहिल्या दिवशी वादविवाद केले तर वर्षभर या गोष्टी आपल्यासोबत येत राहतात आणि त्यामुळे येणारे वर्ष आपल्याला चांगलं जात नाही. याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्या प्रगतीवर होत असतात. त्यामुळे चुकूनही वादविवाद, क्लेश, भांडणं जी आहेत तर ती 1 जानेवारी रोजी गुरुवारी करू नका. तर बघा, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओमध्ये मी जी माहिती सांगितली ती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवर जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.